नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, 5 मे रोजी नीटची एक्झाम होणार आहे। सर्व विद्यार्थी वाट पाहत आहेत की नीट ऍडमिट कार्ड केव्हा रिलीज होतील। नीट ऍडमिट कार्ड एक्झॅक्टली केव्हा येऊ शकतात या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे। मी या व्हिडिओच्या माध्यमातून लास्ट इयरचा जसा सिनेरिओ होता, लास्ट इयरला नीट ऍडमिट कार्ड केव्हा आले होते, नीट एक्झाम केव्हा झाली आणि ऍडमिट कार्डच्या पूर्वी एक सिटी ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून एक NTA कडून बुलेटिन येतं, म्हणजे एक नोटीस येते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपली एक्झाम कोणत्या शहरामध्ये होणार आहे, म्हणजे आपण जे सेंटर दिलेले आहे, सपोज तुम्ही लातूर, पुणे वगैरे असे वेगवेगळे सेंटर दिलेले असतील, तर त्यापैकी कुठल्या शहरामध्ये तुमचा नंबर आलेला आहे हे आपल्याला साधारणतः लवकर कळतं आणि त्यानंतर पुढे आपल्याला ऍडमिट कार्डवरती त्या शहरामधलं कुठलं सेंटर आलेलं आहे एक्झॅक्टली हे समजतं। तर आता ह्या दोन गोष्टी घडणार आहेत। आधी काय कळणार आहे विद्यार्थ्यांना, तर सिटी कळणार आहे की तुमची सिटी कुठल्या म्हणजे कोणत्या शहरामध्ये तुमची एक्झाम होणार आहे तुम्ही दिलेल्या सेंटर पैकी, आणि त्यानंतर पुढे ऍडमिट कार्ड वरती आपल्याला समजेल एक्झॅक्टली सेंटर कोणतं आहे ते। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की या वर्षी साधारणतः ऍडमिट कार्ड केव्हा येऊ शकतात। अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत, सर ऍडमिट कार्ड केव्हा येऊ शकतात। तर आता समजून घ्या थोडंसं। आता बघा, ही लास्ट इयरची नोटीस आहे, या वर्षीचा सिनेरिओ नाही आहे, लास्ट इयरचा आहे। इथे बघा, लास्ट इयरला 7 मे रोजी एक्झाम झालेली होती, द रिलीज ऑफ ऍडमिट कार्ड। आता हे 3 मे ची नोटीस आहे। तर पहा तुम्ही इथे ऍडमिट कार्ड गेल्या वर्षी केव्हा आलेले होते। डेट ऑफ एक्झामिनेशन गेल्या वर्षीची 7 मे ला होती। मित्रांनो लक्षात घ्या, 7 मे ला नीटची एक्झाम झाली साधारणतः, आणि 3 मेच्या रोजी तुम्हाला काय आले ऍडमिट कार्ड विद्यार्थ्यांना। 3 मे ला म्हणजे 4 दिवस आधी तुमचे ऍडमिट कार्ड कळालेले होते सर्व विद्यार्थ्यांना। आणि त्यापूर्वी इथे पहा, इथे काय सांगितलेलं आहे की टू फॅसिलिटेट द कॅन्डिडेट्स अपिअरिंग फॉर नीट UG 2023 ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन ऑफ एक्झामिनेशन सिटी। तर विद्यार्थ्यांना 30 एप्रिलला त्यांना काय सांगितलं होतं बघा, मी तुम्हाला सांगितलं दोन गोष्टी कळणार आहेत। 30 एप्रिलला त्या विद्यार्थ्यांना काय कळालं होतं, तर एक्झामिनेशन सिटी ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन। म्हणजे हे कशासाठी कळतं लवकर, कारण की एखाद्या विद्यार्थ्याचं जर सपोज आता तुम्ही लातूरमध्ये आहेत, तुमचं जर सेंटर पुणे किंवा दुसऱ्या कुठे नाशिकमध्ये आलेलं असेल, तर तुम्हाला तिथे जाणं ह्या सर्व गोष्टी समजण्यासाठी एक ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन NTA कडून येतं की त्या विद्यार्थ्याचा नंबर कुठल्या शहरामध्ये आलाय ते। मग आता साधारणतः आता या वर्षीचं पहा, या वर्षीचं जर डिस्कशन करायचं म्हणलं तर 5 मे ला तुमची एक्झाम होणार आहे। ठीक आहे, 5 मे ला एक्झाम होणार आहे। तर साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः 27 ते 28 तारखेपर्यंत तुमचे सिटी ऑफ एक्झामिनेशन कळेल। या 27 ते 28 तारखेमध्ये तुम्हाला तुमचा नंबर, नीटची एक्झाम कोणत्या शहरात होणार आहे हे 27 ते 28 तारखेपर्यंत कळेल। आणि नीटचे ऍडमिट कार्ड साधारणतः 3 ते 4 दिवस आधी येत असतात। 1 ते 2 मेच्या रोजी, 1 मे किंवा 2 मे पर्यंत तुम्हाला नीटचे ऍडमिट कार्ड येतील। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता घाबरून जाऊ नका की साधारणतः नीट ऍडमिट कार्ड केव्हा येतील। या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मी दिलेलं आहे। 1 किंवा 2 मे पर्यंत तुमचे नीटचे ऍडमिट कार्ड येतील आणि सिटी ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला केव्हा कळेल, कुठल्या शहरामध्ये तुमचा नंबर आलाय ते 27 ते 28 पर्यंत, या महिन्याच्या 27 ते 28 तारखेपर्यंत तुम्हाला NTA कडून एखादी नोटीस येईल ज्यामध्ये तुमचा नंबर कोणत्या शहरामध्ये आला हे तुम्हाला समजेल, जेणेकरून पुढची तयारी तुम्हाला करता येईल। तिथे जाणे, करणे, पाहणे ह्या सर्व गोष्टी म्हणजे त्याचं नियोजन लावता येईल तुम्हाला। तर अशा पद्धतीने हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच कव्हर करायचं होतं की साधारणतः ऍडमिट कार्ड केव्हा येऊ शकतात। अशाच पद्धतीने अनेक व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे, जेणेकरून नीट एक्झाम पर्यंत पूर्ण वायब्रंट टीम तुम्हाला अशा पद्धतीने मदत करेल। काही अडचणी येणार नाहीये तुम्हाला। एक्झामच्या दिवशी काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते सांगणार आहे। एक्झामला जाताना ड्रेस कोड कशा पद्धतीने असला पाहिजे या सर्व गोष्टी मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या समोर येत राहतील मित्रांनो। त्याच पद्धतीने आपले काउन्सिलिंगसाठी ऍडमिशन सुरू झालेले आहेत। लातूर, बीड, बारामती, संभाजीनगर, पुणे अशा आपल्या कुठल्याही ऑफिसला तुम्ही व्हिजिट करा। लवकरात लवकर काउन्सिलिंगसाठी आपली आजच सीट निश्चित करून ठेवा। लिमिटेड ऍडमिशन्स असतात। तुमच्या भविष्यातील, तुमच्या स्वप्नातील चांगलं कॉलेज, MBBS, BMS व्हॉटएव्हर तुमच्या मार्काप्रमाणे जे काही मिळेल तुम्हाला, चांगल्यातलं चांगलं कॉलेज कशा पद्धतीने घेऊन मिळेल तुम्हाला, आणि हे आम्ही पूर्ण वायब्रंट टीम तुमच्या कॉलेज मिळवून देण्यासाठी पूर्ण तत्पर आहे मित्रांनो। त्यामुळे कुठेही चूक होऊ द्यायची नाहीये आणि पूर्ण आतापर्यंत नीटच्या एक्झाम पर्यंतचे पूर्ण एक महत्वातले अपडेट तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे मित्रांनो। त्यामुळे सर्वांनी आता या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही निश्चित राहा मित्रांनो। थँक्यू सो मच।